नमस्कार, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आज मी खारातला आंबे बनवण्यासाठी मी कैऱ्या आणायला जाते। एक एक काढ, झेपायला पाहिजे। उलटा झेला। आरामात फिरला फिरला पडणार। आंबे दिलं होतं काढायला, म्हणून बोलले तीनच काढ म्हणून। हाय चांगला आहे ग, कच्चे आहे ना? कच्चे। अडकून काढते एका झाडाला आंबे किती होते बघ, एक पडला अजून किती। हा एक ते एक काढ, आंबे ते आपल्या आंब्यातच झाड आणि आंबा दगडी काय दगडी करते अडकू नको, गाडी काढून बघत नाही झेरीची वाटलं फिरवला थांब होता त्याला पडलेलं।
पटापट काढून टाकलं जाणार मी तरी जाते. आता हे मी टोप ठेवून देते. आता हे टोपावरून पाणी ओतून घेते. आता हे मी कैऱ्या धुवून घेते. याची कैरी जाड कात्रीचीच घ्यायची. पातळ का सालीची घ्यायचं नाही. तो आंबा फुटत नाही उकडताना. पातळ कात्रीची घेतलं ना तर फुटतो आंबा. मग आता हे मी आंबे थोडकंच घेतले एवढे, कारण भरणी जास्त बसणार नाही. आंब्याला चिक आहे बघा. चाप धुवून घ्यायचे. ते आंबे धुवून झालेले आहेत. पाण्याला उकळली. आता ही कैरी उकळायला लागते. याला चांगली उकळ काढायची. नरम वरपर्यंत शिजवायचं नाही. आणि कच्चं पण ठेवायचं नाही. कच्चं राहिलं तर मग बुदबुदीत होतील, खराब लवकर होतील. बघा ही आता कैरी शिजलेली आहे. ही आता मी काढून घेते. लई शिजवायची नाही आणि कच्ची पण नाही ठेवायची. कच्ची ठेवली तर कैरी लवकर खराब होईल. यात मी कैरी रात्रभर थंड व्हायला ठेवते. कैरी आतून गरम असते, तिला थंड व्हायला वेळ लागतो. काल मी रात्रभर आंबे थंड व्हायला ठेवले होते. ते आता आंबे हे थंड झाले. हे आंबा मी आता हे भरणीत भरून घेते. आंबे भरून झालेले आहेत. हे मी जाडं मीठ घेतलंय. हे आता भरणीत मी टाकून घेते. हे पाणी मी साधं घेतलंय. ते आता हे भरणीत मी ओतून घेते. आंब्याचे वर यायला आलं पाहिजे पाणी, म्हणजे आंबे खराब होणार नाही. आता हे वर्षभर आंबे टिकून राहणार. हे महिनाभर आंबे हे असंच ठेवायचे. महिन्याने आंबे हे आपण खाऊ शकतो. ढाकण लावून घेते मी. आणि ही भरणी आता मी एक बाजूला अशी आडकुस नेऊन ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये उन्हात ठेवायची नाही जास्त, सावलीत ठेवायची. मिठात ठेवलेल्या आंब्याला महिना झाला. आता ही मी भरणी खोलून बघते. असं हे पाण्यावर सफेद आलं ना की पाणी बदलायचं.
आणि बंद दुसरं पाणी नवीन टाकायचं, पर आंघोळ करून टाकायचं. बारच्या बाईचा हात लावा द्यायचा नाही. परत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. हे बघा आता माझे काही आंबे झाले. आता हे आंबा मी तुम्हाला कापून दाखवते. ह्या उपवासाला पण चालतील ना ग? हा, हे उपासाला आंबा चालतो. आपल्या सर्वांना महिन्यात सोमवारला शनिवारला हे आम्ही खातो उपासाला. हे बघा मस्त झाले आंबे. आंबा कुठेही खराब झाला नाही. हे बघा जरी चुरी लागली नाही. खारातला उकड आंबा तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.